अशी चमचमीत झणझणीत तोंडाची डबल चव वाढवणारी रस्सादार भाजी जर जेवताना असेल ना, तर अहो भूक नसली तरीसुद्धा तुम्ही 2 भाकरी किंवा चपात्या जास्तीच खाणार याची मी गॅरंटी देते. आणि चवीला म्हणाल तर ना, एवढी जबरदस्त चवदार भाजी लागते ना, तुम्हाला ओळखता पण येणार नाही की भोपळ्यापासून बनवले म्हणून. आता तुमच्या घरी जर कोणाला भोपळ्याची भाजी अजिबातच आवडत नसेल, तर त्यांच्यासाठी खास अशी एकदा तुम्ही भाजी बनवून बघा. ना आवडता भोपळासुद्धा त्यांच्या आवडीचा होईल आजपासून. चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. या रेसिपीसाठी आपणाला लागणार आहे थोडासा भोपळा. तर यातला मी भोपळा जरासा कट करून घेते. या रेसिपीसाठी अगदी थोडासा जरी भोपळा असला तरीसुद्धा भाजी भरपूर होते. तर यातला बघा मी कठीणसर भाग जो असतो देठाकडचा तो कट केला आणि आता याची साल काढून घेते भोपळ्याची. आणि त्यानंतर याचे बारीक असे काप करायचे. भोपळा कट करून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सगळ्या फोडी काढून घेते. आता यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या. ही मिरची खूप तिखट असल्यामुळे कमीच वापरली आहे मी. अर्धा चमचा जिरे घातले, 5-7 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घालून पाणी न घालता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर इथे बघा एक वाटीभर मी बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा ओवा. एकदम जास्त पाणी घालू नका, थोडंसं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न करता अशा पद्धतीने केलेलं आहे. कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये घालायचे जिरे. जिरे चांगले फुलल्यानंतरच भोपळ्याचं वाटण त्यामध्ये घालायचं आहे. चांगलं 2-3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. मग चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडेसे सुके मसाले घालते. तर इथे मी अर्धा चमचा जिरेपूड वापरते. 1 चमचाभर धने पावडर घालायची. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद घातली. गॅसची फ्लेम जराशी फास्ट करायची आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हे जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं यावरती आणि पटापट हे मिक्स करत राहायचं. एखादा मिनिट परतल्यानंतर बघा याला घट्टपणा येतो लगेच. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची जराशी आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं. तर पीठ बघा जरासं हे घट्ट झालेलं आहे. आता गॅस मी बंद करते आणि असंच कढईमध्ये थोड्या वेळासाठी ठेवते. अधूनमधून मिक्स करत राहायचे. तर यापासूनच छान अशी भाजी आपण बनवणार आहोत. थंड झाले बऱ्यापैकी. आता हे एका ताटामध्ये काढायचे, पण त्या अगोदर ताटाला तेल लावायचं थोडंसं आणि तेल लावून झालं की अगदी थोडेसे म्हणजे 1 चमचाभरच पांढरे तीळ यावरती पसरवायचे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तीळ असतील तर घाला, नाही घातले तरीही चालेल. आता हे भोपळ्याचं आणि बेसन पिठाचं जे मिश्रण आपण बनवलेलं ते यावरती व्यवस्थित पसरवायचे ताटामध्ये.
अजून थोडेसे वरून पांढरे तीळ घालते. हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित तीळ याला लागतात. तर आता हे असंच थंड व्हायला साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेते. भोपळा बारीक केलेलं तेच मिक्सरचं भांडं इथे मी यूज करते आणि यामध्ये सगळ्यात अगोदर एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा भाजलेला वगैरे नाही आहे, कच्चाच कांदा इथे मी वापरते. त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला टोमॅटो, 2च हिरव्या मिरच्यांचा वापर करते याचा स्वाद यामध्ये उतरण्याकरता. त्यानंतर लसूण थोडासा आणि 1 इंच आल्याचा तुकडा. तर हे सुद्धा पाणी न घालता बारीक असं वाटून घेतले पहा. तोपर्यंत ताटात ओतलेलं मिश्रण सुद्धा चांगलं थंड झाले आणि आता याच्या वड्या कट करून घ्यायचे. चौकोनी किंवा त्रिकोणी तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये कट करून घ्या. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आणि अशा वड्या नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीही खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांपासून म्हातारी माणसे सुद्धा आरामशीर खातील एवढ्या मऊ होतात बघा. तर चला आता पटकन भाजीची रेसिपी बघूया, पण त्या अगोदर प्लेटमध्ये सगळ्या वड्या काढून घेते. कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घालायचं आहे तेल. आता तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर इथे साधारण मी 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे अगोदर आणि तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी, मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली आणि कढीपत्ता पण चांगला तेलामध्ये कडून द्यायचा म्हणजे याचा स्वाद यामध्ये उतरतो. आणि त्यानंतर मग कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालायचं आहे. आता याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण टोमॅटो आणि कांदा न भाजताच बारीक केलं होतं. एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते. त्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घेतले बघा. आणि आता यामध्ये सुके मसाले घालायचे. 1 चमचाभर धने पावडर, खूप छान स्वाद लागतो भाजीमध्ये. मिक्स करायचे चांगलं. अर्धा चमचा जिरेपूड घालायची, कारण हे जे वाटण बनवलं होतं तेव्हा जिरे घातलेच होते. अर्धा चमचा घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी गरम मसाला वापरलेला नाही आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला, पण जो काळा मसाला मी घातला आहे त्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण आहे, त्यामुळे मी इथे नाही वापरला. त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरते आणि हे विकतचं लाल तिखट असल्यामुळे याला कलर पण छान येतो भाजीला. एवढा भारी छान खमंग असा स्वाद यायला लागलाय ना. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. रस्सादार भाजी बनवते आणि जराशी पातळच ठेवावी लागते, त्यामुळे इथे छोटे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार घालायचे मीठ आणि मीठ घालताना जरा बेतानंच घालायचं, कारण की भोपळ्याच्या ज्या वड्या बनवल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलंच आहे. मग यामध्ये जेवढं पाणी घातले त्या पाण्याच्या प्रमाणानुसारच मीठ घाला. आता पातळ बघा एवढं ठेवले, जास्ती पण पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचे. आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतरच यामध्ये एक एक करून वड्या सोडायच्या. आता यामध्ये जेवढ्या बनवलेल्या वड्या आहेत तेवढ्या काही सगळ्या मी घालणार नाही आहे, थोड्याशा नुसत्या खाण्यासाठी सुद्धा साईडला ठेवणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, वड्या यामध्ये घालून झाल्या ना
की एखादा मिनिटभर तीच गॅसवरती ठेवा, नंतर गॅस बंद करा आणि पटकन भाजी खायला घ्या. जास्ती वेळ पण भाजी शिजून देऊ नका. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यातल्या बघा थोड्याशा वड्या मी साईडला ठेवलेल्या आहेत. चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला एवढी जबरदस्त टेस्टी चवीची भाजी लागते ना, नक्की बनवून बघा. आणि ज्यांना कोणाला भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यांना तर ओळखता पण येणार नाही की भोपळ्यापासून ही भाजी बनवले. एवढी टेस्टी लागते. कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.